नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती यासाठी आज आपण स्टाफ नर्स व नर्स मिडवाईफ या पदासाठी जे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे की जे मागच्या परीक्षेमध्ये रिपीट झालेले प्रश्न हे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तरी विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी कोणी महानगरपालिकेसाठी परीक्षा द्यायची असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण खूप असे IMP प्रश्न याच्यावर आपण आजचा व्हिडिओ घेणार आहोत। तरी जास्त वेळ न घेता विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत। बघा, आजचा जो व्हिडिओ आहे हा आपण वन लाइनर पद्धतीने घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचं आपण विश्लेषण करणार नाही। बघा, पहिला प्रश्न काय आहे तो, खालीलपैकी कोणते रोग वारंवारतेचे एक मापन आहे? खालीलपैकी कोणते रोग आहे की जे वारंवारतेचे एक मापन आहे? सापेक्ष जोखीम, त्यानंतर ऑड्स रेशो, त्यानंतर रुग्ण मृत्यू मापन, त्यानंतर घटना दर। कोणते रोग की जे वारंवारतेचे एक मापन आहे? योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 4, घटना दर। हे जे आहे काय आहे? वारंवारतेचे एक मापन आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। प्राथमिक आरोग्य सेवेमध्ये काळजीतील सातत्य ही संकल्पना कशास संदर्भित करते? कंटिन्युटी ऑफ केअर ही जी संकल्पना आहे ही कशास संदर्भित करते? पर्याय पा काय? दीर्घकालीन आजारासाठी नियमित पाठपुरावा, भेटी, त्यानंतर रुग्ण आणि आरोग्य सेवा प्रदाते यांच्यातील समन्वित आणि सतत असलेले संबंध, त्यानंतर इस्पितळामध्ये तज्ज्ञाकडून सतत काळजी घेतली जाते, त्यानंतर चौथा पर्याय आपत्कालीन काळजीची विनासायास उपलब्धता। प्राथमिक आरोग्य सेवेमध्ये काळजीतील सातत्य ही संकल्पना कशास संदर्भित करते? पर्याय नंबर 2, रुग्ण आणि आरोग्य सेवा प्रदाते जे आहेत यांच्यातील समन्वित आणि सतत असलेले संबंध। पुढचा प्रश्न आपण बघूया। एक असामान्यपणे उच्च आर्म स्पॅन मापन डॅश सुचवू शकते? एक असामान्यपणे उच्च आर्म स्पॅन मापन डॅश सुचवू शकते? काय सुचवू शकते? बघा, पर्यायामध्ये काय दिले? मार्फन सिंड्रोम, त्यानंतर वृद्धी संप्रेरक कमतरता, त्यानंतर पार्श्वनमन, त्यानंतर औटोकार्याधिक्य। काय उत्तर असेल याचं? एक असामान्यपणे उच्च आर्म स्पॅन मापन डॅश सुचवू शकते। योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1, मार्फन सिंड्रोम। हे जे आहे हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। हाडांच्या कोणत्या विकृतीस सामान्यतः नॉक-नीज असे म्हणतात? हाडांच्या कोणत्या विकृतीस सामान्यतः नॉक-नीज असं म्हटलं जातं? पर्यायामध्ये काय दिलेले पहा? जनु रिकरेटम, त्यानंतर जनु वरुम, त्यानंतर जनु फ्लेक्झम, त्यानंतर जनु वाल्गम, जनु वाल्गम। काय योग्य उत्तर होतं? हाडांच्या कोणत्या विकृतीस सामान्यतः नॉक-नीज असे म्हणतात? तर जी विकृती आहे पर्याय नंबर 4, जनु वाल्गम, या विकृतीस काय? नॉक-नीज असं म्हटलं जातं। पुढचा प्रश्न बघूया। दृश्य माहिती मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी खालीलपैकी कोणता योग्य मार्ग आहे? 4 मार्ग तुम्हाला दिलेले आहेत। दृश्य माहिती मेंदूपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणता योग्य मार्ग आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे। बघा, पर्यायामध्ये काय दिलेले? पहिल्या नंबरचा पर्याय आहे बघा, दृष्टिचेता, त्यानंतर दृष्टिपटल, नेत्रचेता, व्यत्यास बिंदू, त्यानंतर चेताक्षेपक, दृश्य बाह्यांग। पुढचा पर्याय आहे दृष्टिपटल, दृष्टिचेता, नेत्रचेता, व्यत्यास बिंदू, त्यानंतर चेताक्षेपक आणि दृश्य बाह्यांग। त्यानंतर तिसरा पर्याय आहे दृष्टिचेता, नेत्रचेता, व्यत्यास बिंदू, त्यानंतर दृष्टिपटल, चेताक्षेप, दृश्य बाह्यांग। त्यानंतर चौथा पर्याय तुम्हाला दिलेला आहे बघा, दृष्टिपटल, नेत्रचेता, व्यत्यास बिंदू, चित्रचेता, दृष्टिचेता, चेताक्षेप, दृश्य बाह्यांग। योग्य आणि अचूक उत्तर काय असेल कशाचं? या प्रश्नाचं प्रश्न काय आहे बघा, दृश्य माहिती मेंदूपर्यंत पोहोचवण्यासाठी खालीलपैकी कोणता योग्य मार्ग आहे? तर तो योग्य मार्ग आहे बघा पर्याय नंबर 2, दृष्टिपटल, दृष्टिचेता, नेत्रचेता, व्यत्यास बिंदू, चेताक्षेपक आणि दृश्य बाह्यांग। हा जो पर्याय आहे हा काय आहे? या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे।
त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. समुदाय आरोग्य शुश्रूषेमध्ये अपस्ट्रीम थिंकिंग ही संकल्पना काय संदर्भित करते? समुदाय आरोग्य शुश्रूषेमध्ये अपस्ट्रीम थिंकिंग ही जी संकल्पना आहे काय संदर्भित करते? पर्याय पा काय? तीव्र आजारांनी जखण्यासाठी त्वरित काळजी प्रदान करणे, त्यानंतर आरोग्याच्या सामाजिक निर्धारकांना संबोधित करणे आणि प्रतिबंधावर लक्ष केंद्रित करणे, त्यानंतर समुदायातील इतर परिचारकांना सहकार्य करणे आणि चौथा पर्याय शुश्रूषा देखभालीमध्ये पुरावा आधारित सराव मार्गदर्शक तत्त्वे लागू करणे. काय योग्य उत्तर आहे? समुदाय आरोग्य शुश्रूषेमध्ये अपस्ट्रीम थिंकिंग ही संकल्पना काय संदर्भित करते? तर ही करते बघा पर्याय नंबर 2, आरोग्याच्या सामाजिक निर्धारकांना संबोधित करणे आणि प्रतिबंधावर लक्ष केंद्रित करणे. हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रसूतीच्या सक्रिय टप्प्यात गर्भाशयाच्या ग्रीव विस्ताराच्या प्रक्रियेतील अडथळ्याला काय म्हणतात? प्रसूतीच्या सक्रिय टप्प्यात गर्भाशयाच्या ग्रीवा विस्तारांच्या प्रक्रियेतील अडथळ्यांना काय म्हणतात? प्रोलॉग्ड रप्चर ऑफ मेम्ब्रेन्स, त्यानंतर प्रेसिपिटस लेबर, त्यानंतर अरेस्ट ऑफ डिसेंट, त्यानंतर अरेस्ट ऑफ डायलेशन. योग्य उत्तर काय? प्रसूतीच्या सक्रिय टप्प्यात गर्भाशयाच्या ग्रीवा विस्ताराच्या प्रक्रियेतील अडथळ्याला काय म्हटले जातं? काय म्हटलं जाईल? पर्याय नंबर 4, अरेस्ट ऑफ डायलेशन. हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. कार्बन डायऑक्साईडच्या पातळीत वाढ होणे आणि बायकार्बोनेटच्या पातळीत प्रतिपूरक वाढ होणे यामुळे कोणते आम्ल किंवा आम्लारी असंतुलन दर्शविले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करायचे. चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर त्याला सबस्क्राईब करून ठेवायचे. दुसऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करायचे. कारण कार्बन डायऑक्साईड याच्या पातळीत वाढ होणे आणि बायोकार्बोनेटच्या पातळीत प्रतिपूरक वाढ होणे कोणता आम्ल किंवा आम्लारी संतुलित दर्शवतो? चयापचय आम्ल रक्तता, श्वसनीय आम्लवृद्धी, शोषणीय आल्कवृद्धी, चयापचयी आल्क रक्तता. काय दर्शवितं? योग्य आणि अचूक उत्तर राहील पर्याय नंबर 4, चयापचयी आल्क रक्तता. हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतातील मृत्यूचे प्रमुख कारण खालीलपैकी कोणते आहे? भारतातील मृत्यूचे प्रमुख कारण खालीलपैकी कोणते आहे? बघा 4 पर्याय कोणते दिलेले तुम्हाला? संसर्गजन्य रोग, कर्करोग, हृदयवाहिका रोग, श्वसन रोग. भारतातील मृत्यूचे प्रमुख कारण कोणते आहे? तर ते आहे हृदयवाहिका रोग. हृदयाचे जे रोग आहे हे भारतातील मृत्यूचे प्रमुख कारण बनलेले आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आपण अशा प्रकारचे दुसरे पण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला आवडला असेल तर याला चांगला प्रतिसाद द्या. त्यानंतर जर प्रतिसाद चांगला भेटला तर आपण काय पुढील महत्त्वाचे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन संदर्भात दुसरा इम्पॉर्टंट सिरीज घेऊन येऊ. जर तुमचा प्रतिसाद याला चांगला भेटला असेल तर महत्त्वाचे प्रश्न आहेत जे कोणी NM बंधू भगिनी असतील, GNM केलेले असतील त्यांनी पूर्ण व्हिडिओ पहा. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. ज्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचा फॉर्म भरला आहे त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या प्रश्नाच्या उत्तराचा फायदा होऊ शकतो. असेच व्हिडिओ आपण अपडेट करत राहू. चॅनलला तुम्ही अपडेट करत जा, चॅनलवर येत राहा, चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा. तसेच अपडेट आपल्या चॅनलला येत असतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे प्रश्न घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.